जंगली तू माय मिले करो कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे भोगी। तर भोगीच्या दिवशी आपण तिळाने आंघोळ करतो, म्हणजे हावरीने आंघोळ केली जाते। हे सर्व मिक्स करून जी भाजी बनवली जाते आणि त्यात पावटा पण असतो, पण माझ्याकडे नाही आहे आता। सर्व भाज्यांची जी भाजी बनवली जाते, मिक्स भाजी, तर तिला म्हणतात भोगीची भाजी असे म्हटले जाते। जो ही भोगीची भाजी खाणार नाही तो सदाही रोगी राहील असेही म्हटले जाते। भोगीचे दोन अर्थ आहे, ते तुम्हाला माहिती आहे का? पहिला अर्थ म्हणजे आनंद घेणारा, दुसरा अर्थ म्हणजे देवाला भोगीच्या भाजीचा आपण नैवेद्य दाखवतो त्यालाही भोग असे म्हटले जाते। अशा पद्धतीने भोगीचे दोन अर्थ आहे। तर या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून जी भाजी बनवली जाते, तीळ टाकली जाते आणि जी बाजरीची भाकरी बनवली जाते त्यालाही आपण तीळ लावून भाकरी बनवतो। आणि परत जे आपलं पाणी आहे प्यायचं त्यात पण तीळ टाकली जाते। तीळ टाकून आपण आज आंघोळ करायची असते, तिळाची भाजी खायची असते, म्हणजे आपल्या जीवनातील जे संकट आहे, जे भोग आहे ते कमी होतात। आणि एवढे छान हिवाळ्यामध्ये एवढ्या छान छान भाज्या येतात, तर याचाही आनंद आपण घेत असतो। आणि संक्रांतीपासून थंडी पण थोडी थोडी कमी होत चालते, त्यामुळे भोगीला जास्त महत्त्व दिलेले आहे। आणि यात आपण ही भाजी सर्व मिक्स भाजी बनवली का थोडासा नंतर दाण्याचा कूट टाकायचा आणि नंतर ती भाजी एकदम छान बनते। आणि आपल्या सद्गुरू माऊलींना, तुमचे जे गुरु असतील त्यांना पण तुम्ही आज या भाजीचा नैवेद्य, बाजरीची भाकरी किंवा चपाती जे तुम्ही बनवाल त्यात थोडीशी तीळ टाका आणि बनवा आणि देवाला पण नैवेद्य दाखवा आणि तुम्ही पण खा। अशा प्रकारे सर्व सण आनंदाने उत्साहाने साजरे करा आणि भोगीचा, मकर संक्रांतीचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्या। परत एकदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। आत्मा मालिक। तर चला, मी आज भोगीची भाजी बनवली तर ती पण दाखवते। मी तुम्हाला अगोदर दाखवायला पाहिजे होतं। तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली थोडीशी आणि त्यात हळद टाकली, लाल तिखट टाकलं, एक वाफ घेतली पूर्ण आणि त्यात थोडीशी हावरी टाकली। नंतर आता मी थोडंसं दाण्याचा कूट टाकणार आहे। भोगीची भाजी बनवून रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। कशी वाटली तुम्हाला मी बनवलेली भाजी? पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आत्मा मालिक।